नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिलं कमर्शियल फ्लाइट उतरलेलं आहे। 11 ऑक्टोबरला हवाई दलाचं लढाऊ विमान इथे लँड झालेलं होतं आणि यानंतर आज इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट इथे लँड झालेलं आपण पाहतोय। तर सर्व चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत आणि प्रत्यक्षामध्ये हे कमर्शियल फ्लाइट आता लँड सुद्धा झालेलं आहे। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। विनायक, नक्कीच आपण पाहतो की इथं आता या ठिकाणी इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट लँड झालेला आहे आणि या फ्लाइटला आता या ठिकाणी वॉटर सलामी दिली जात आहे। पहिलं हे आहे ते कमर्शियल फ्लाइट आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे। 2 महिन्यापूर्वी वायुदलाचं आहे ते सुखोई 30 विमान या ठिकाणी उतरवण्यात आलं होतं, त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती आणि आता या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी काही सेकंदापूर्वी काही क्षणापूर्वी आता इंडिगो फ्लाइट ठिकाणी उतरलेला आहे। आपण समोर पाहतो की हे पूर्णपणे या ठिकाणी इंडिगोचं फ्लाइट आहे आणि आता या फ्लाइटमधून आहे ते काही सुरक्षा अधिकारी आहेत, काही तज्ज्ञ आहेत, दिल्लीवरून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आहे तो या ठिकाणी आता संपूर्ण एअरपोर्टचा आहे तो आढावा घेण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आहे ते 17 एप्रिल पर्यंत या ठिकाणी संपूर्णपणे सर्व चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या सर्व पूर्ण करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या परवानग्या आहेत त्या मार्चपर्यंत सर्व परवानग्या त्या घेण्यात आल्यानंतर आता एप्रिल 17 तारखेला आहे ते प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतूक आहे ती या ठिकाणाहून सुरू होणार आहे। त्यामुळे आता या संपूर्णपणे युद्ध पातळीवरती आहे ते विमानतळाचं काम केलं जात आहे। आपण जर पाहिलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आता जो मुंबईच्या विमानतळावरती जो भार येणार होता तो ट्रॅफिक जाम होत होतो ते आता कुठेतरी कमी होणार आहे आणि 4000 एकरमध्ये हे संपूर्णपणे विस्तीर्ण भागामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पसरलेला आहे। त्यामुळे जवळपास 450 ते 500 फ्लाइट एकाच वेळेस या संपूर्ण विमानतळावरती पार्क होणार आहेत। त्या ठिकाणाहून देशात आणि विदेशात दोन्ही ठिकाणी आहेत ते विमानसेवा सुरू होणार आहे, कमर्शियल फ्लाइट सुरू होणार आहे, त्याचबरोबर कार्गो फ्लाइट सुरू होणार आहेत। बाजूला एपीएमसी मार्केट आहे, JNPT बंदर आहे, त्यामुळे याचा सर्वात मोठा फायदा हा कार्गो सेवेला होणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातलं सर्वात मोठ्या विमानतळापैकी एक विमानतळ आहे आणि या विमानतळामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार। त्याचबरोबर देश पातळीवरती सुद्धा सर्व शहरं जे आहेत सर्व शहरं जोडली जाणार आहेत। त्याचबरोबर तीर्थस्थळ जे आहेत ती सुद्धा या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न सरकारचा राहणार आहे आणि या ठाणे असेल, रायगड असेल, मुंबई असेल, पुणे असेल त्या सर्व 4-5 जिल्ह्यांना या एअरपोर्टच्या माध्यमातून आहे ते दळणवळणाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे। जे आजूबाजूचे शहर आहेत त्या सर्व शहरांचा मेट्रो सुविधा थेट विमानतळापर्यंत आहे ते पोहोचवण्यात येणार आहे। त्याचबरोबर रायगड मुंबईच्या सागरी मार्गाच्या मार्गाचा सुद्धा अवलंब या विमानतळाला जोडण्यासाठी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुणे शहरातून सुद्धा या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून हे विमानतळ सोयीस्कर त्यांना व्हावं म्हणून कशा पद्धतीनं आहे ते रस्ते या ठिकाणी डेव्हलप करायचं काम सुरू आहे। त्यामुळे आपण पाहतो की आता पुढील 4-5 महिन्यामध्ये प्रत्यक्षरित्या या ठिकाणी या विमानतळाला सुरुवात होणार आहे आणि याचा मोठा फायदा आता प्रवाशांना होणार आहे, कार्गोला होणार आहे। अगदी विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।